महाराज आपल्या ज्ञानोबरायांसमोर अज्ञानी ठरले, त्याला म्हणतात ज्ञानातील अज्ञानी. एक दृष्टांत सांगते म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. मुंबई सारख्या सिटी मध्ये एक मोठं मेंटल हॉस्पिटल होतं. बरेच पेशंट महाराष्ट्रातून नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून उपचारासाठी येत होते. महाराष्ट्रातून नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून उपचारासाठी येत होते. परंतु त्या दवाखान्यामध्ये 6 महिन्यातून डॉक्टर यायचा आणि सर्व पेशंट तपसवून जायचा. एके दिवशी डॉक्टर साहेबांची एंट्री झाली व एक एक पेशंट चेक करण्यासाठी सुरुवात केली. अनेक प्रकारचे पेशंट होते. काही पेशंट हसायचे, काही पेशंट रडायचे तर काही पेशंट कपडे फाडून टाकायचे. परंतु त्यातला एक पेशंट असा होता, रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत हॉस्पिटलच्या भिंताला कान लावून बसायचा. आता डॉक्टर साहेब विचार करू लागले, या दवाखान्यामध्ये काही पेशंट हसतात तर काही पेशंट रडतात तर काही पेशंट काही ना काही करतात, परंतु यो पेशंट सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत हॉस्पिटलच्या भिंताला कान लावून का बसतो. आता डॉक्टर साहेब त्या वेळेला विचारायला गेले. त्यावेळेस तो वेडा म्हणतो, डॉक्टर साहेब तुम्ही मला विचारण्यापेक्षा स्वतः अनुभव घ्या म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. आता डॉक्टर साहेब त्या वेळेला साईडला केले, स्वतः हॉस्पिटलच्या भिंताला कान लावून उभे राहिले. 10 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, 30 मिनिटं झाली, नवे 1 तास पूर्ण झाला तरीही डॉक्टर साहेबांना कुठला आवाज आला नाही. त्यावेळेस डॉक्टर साहेब त्यावेळेला म्हणतात, अरे मूर्खा, 1 तास पूर्ण झाला हॉस्पिटलच्या भिंताला कान लावून उभं राहिलोय, या भिंतीमधून तर मला कुठलाही आवाज येत नाही. त्यावेळेस तो वेडा म्हणतो, काय? तो वेडा म्हणतो, डॉक्टर साहेब 6 महिने झाले हॉस्पिटल मध्ये भरती हो, या भिंतीमधून मला कुठला आवाज आला नाही तर तुम्हाला कुठून येईल. याला म्हणतात ज्ञानातील अज्ञानी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.